TV9 मराठीचा नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्ड मध्ये डंका। TV9 मराठीचा एकूण 6 विविध पुरस्कारांनी सन्मान। निखिला म्हात्रेंचा बेस्ट न्यूज अँकर म्हणून गौरव। एनटी अवॉर्ड मध्ये TV9च्या स्पेशल रिपोर्टसाठी पंकज भनारकर आणि अजय सोनवणेंचा गौरव, तर मोहन देशमुख यांना बेस्ट न्यूज प्रोड्युसर पुरस्काराने सन्मान। आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवरील निधी आणि खर्चाचा तपशील सादर करा। उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। सरकारी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचाही न्यायालयाने तपशील मागितला। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान मेट्रो 8 मार्गिका बांधण्यात येणार। 2 विमानतळांमधील अंतर 30 मिनिटांमध्ये पार करण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता। मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर काल रात्री 11:15च्या सुमारास वाहतूक कोंडी। घाटकोपरच्या छेडानगर ब्रिज जवळ जाम, तर काल रात्री भला मोठा क्रेन रस्त्यात पडला होता। बस चालकांकडून होणाऱ्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून नवीन नियमावली तयार। वाहन चालक आणि वाहकांना दर 6 महिन्यांनी आरोग्य तपासणी आणि मानसिक चाचणी बंधनकारक, तर चालकांना वर्षातून 10 दिवसांच्या प्रशिक्षणाचीही सक्ती। महादेव बेटिंग ॲपला ईडीचा पुन्हा दणका। ईडीकडून 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त। जप्त मालमत्तेत कंपनीने गुंतवणूक केलेले रोखे बॉन्डचाही समावेश। सिंगापूर एअरलाइन्सकडून मुंबई आणि दिल्लीसाठी अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याची घोषणा। प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता कंपनीचा निर्णय। पुण्यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन। 19 ते 22 डिसेंबर दरम्यान भव्य महोत्सवाचं आयोजन। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मध्य रेल्वे विभागाकडून पुणे मऊ दरम्यान कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार। मध्य रेल्वेकडून कुंभमेळा विशेष अशा 12 गाड्या चालवण्याचा निर्णय। कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी बस कंडक्टरवर रस्त्यावर उतरून कोंडी सोडवण्याची वेळ। कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील घटना। पुण्यातील हडपसरमध्ये पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण शिबिराचं आयोजन। प्राणीप्रेमींना श्वानांचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन। आरटीई कायद्याअंतर्गत विविध शाळांमधील 25% राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार। प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून 10 मार्चपर्यंत लक्ष्य। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेल्या 6 वर्षांमध्ये बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली। एसटीकडील बसची संख्या 14,061 वर आली आहे। बॉलिवूड कलाकारांचा मालमत्ता खरेदीचा धडाका कायम। 2024 मध्ये कलाकारांनी 380 कोटींची मालमत्ता खरेदी केली। वांद्रे परिसरात 80 कोटींची मालमत्ता खरेदी। दिल्लीतील शंभू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला। आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका।